बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला, सर आम्हाला वास्तूमधल्या प्रमुख 16 दिशा या समजून सांगा. त्या अनुषंगाने आता मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो की वास्तूमध्ये प्रमुख 4 दिशा आणि त्यांच्या उपदिशा अशा पकडून 16 उपदिशा असतात, त्यांचे 32 झोन असतात. तर आपण या दिशा आता बेसिकली समजून घेऊ. सर्वात पहिले येतात पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, म्हणजे ईस्ट, वेस्ट, साऊथ आणि नॉर्थ. तर आता आपण समजून घेऊया. प्रथमतः नॉर्थ आणि ईस्ट यांच्यामध्ये जी दिशा येते ती असते नॉर्थ ईस्ट, म्हणजे ईशान्य दिशा. त्यानंतर ईस्टपासून साऊथमध्ये जी मधोमध दिशा येते ती असते साऊथ ईस्ट, म्हणजे आग्नेय दिशा. आणि त्यानंतर साऊथपासून वेस्टपर्यंत त्याच्या सेंटरला जी दिशा येते ती असते साऊथ वेस्ट, म्हणजे नैऋत्य. आणि त्यानंतर वेस्टपासून नॉर्थपर्यंत जी मधोमध दिशा येते तिला म्हणतात नॉर्थ वेस्ट, म्हणजे वायव्य दिशा. अशा एकूण 8 दिशा झाल्या. आणि त्यानंतर आता उत्तरेपासून ते नॉर्थ ईस्टपर्यंत यांच्यामध्ये जी दिशा येते तिला म्हणतात नॉर्थ नॉर्थ ईस्ट. त्यानंतर नॉर्थ ईस्ट ते ईस्टपर्यंत यांच्यामध्ये जी दिशा येते तिला म्हणतात ईस्ट नॉर्थ ईस्ट. त्यानंतर पुढे गेल्यावर ईस्टपासून ते साऊथ ईस्टमध्ये जी दिशा येते ईस्ट साऊथ ईस्ट असे त्या दिशेला म्हणतात. नंतर साऊथ ईस्टपासून ते साऊथपर्यंत जी दिशा येते तिला म्हणतात साऊथ साऊथ ईस्ट. समजलं? त्यानंतर पुढे जाऊयात आपण. साऊथपासून ते साऊथ वेस्टमध्ये जी दिशा येते तिला म्हणतात साऊथ साऊथ वेस्ट. त्यानंतर साऊथ वेस्टपासून तर वेस्टमध्ये जी दिशा येते तिला म्हणतात वेस्ट साऊथ वेस्ट. त्यानंतर वेस्टपासून ते नॉर्थ वेस्टपर्यंत जी मधोमध दिशा येते तिला म्हणतात वेस्ट नॉर्थ वेस्ट. आणि त्यानंतर नॉर्थ वेस्ट ते नॉर्थपर्यंत जी दिशा येते मधोमध तिला नॉर्थ नॉर्थ वेस्ट असे म्हणतात. अशा एकूण 16 दिशा आपल्याला इथे बघायला भेटतात. तर ह्या असतात बेसिक वास्तूच्या दिशा. त्यानुसार आपल्याला वास्तू करणे किंवा वास्तू परीक्षण करणे सोपं जातं. हरिओम. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा. हरिओम.